नाव देखील आपल्याला देण्यात आलेलं आहे इर्शालवाडी पुनर्वसन प्रकल्प आलेला आहे। तसेच प्रत्येक घराला एक नंबर देण्यात आलेला आहे। तसेच आपण घराची रचना पाहू शकता की नेमकी कशी माहिती पाहिलेली असेलच त्यावरून आपल्याला समजलं असेल की हा ब्लॉग एक इर्सालवाडी जी दुर्घटना झाली या संदर्भात हा ब्लॉग असणार आहे। आणि मी आणि माझा मित्र रोहिदास माली आम्ही ठरवलं की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये खूप सारे ब्लॉग कॉमेडी असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉग येत असतात यूट्यूब चॅनेलवर। तर आम्ही ठरवलं दोघांनी की आज काहीतरी वेगळा ब्लॉग करण्याचा। तर विचार आला की आपण इर्सालवाडी या संदर्भात ब्लॉग बनवूया। संदर्भात व्लॉगला सुरुवात करण्यापूर्वी इर्सालवाडी दुर्घटनेत मृत पावलेल्या निष्पाप बलींना मी रोहिदास जोगले या यूट्यूब चॅनेलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। आणि या ब्लॉगला आपण सुरुवात करूया। तर आपण भेटूया कर्जत येथे। तर मित्रांनो आपण फायनली कर्जत या ठिकाणी पोहोचले आहोत। कर्जतवरून आपण आता कर्जतवरून खोपोलीकडे जाणाऱ्या रस्त्यामार्गे आपण जाम या रस्त्याद्वारे आपण चौकरून इर्शालवाडी येथे आपण जाणार आहोत। पाहू शकता माझ्या समवेत माझे मित्र रोहिदास माली ड्राईव्ह करत। व्हिडिओ असाच कंटिन्यू ठेवू आपण। तर मित्रांनो आज संडे असल्यामुळे कर्जत ते चौक या रस्त्यादरम्यान ट्रॅफिक होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आम्ही कर्जतवरून खोपोली रस्ता तिथून एक दामखिंड हा एक शॉर्टकट रस्ता आम्ही निवडणार आहे। तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा आपण।
लोकेशन भिलवले डॅम या ठिकाणी पोहोचले आहोत. तर आपण दृश्य पाहू शकता. अप्रतिम दृश्य पाहायला मिळत आहे आपल्याला. आणि समोरचं जे लोकेशन आहे इथे खूप जास्त प्रमाणात वेडिंगचे शूट किंवा विविध शूट केले जातात या लोकेशनवरती. तर या लोकेशन मार्फत आपण भिलवले फाटक जवळ जाणार आहोत. तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा आपण. तर आपण पाहू शकता भिलवले डॅम. समोर आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे इरसालवाडी. जेव्हा दुर्घटना आली तेव्हा सरकारने त्यांना तात्पुरते राहण्यासाठी जो दिलेला ठिकाणी कंटेनरमध्ये आपल्याला राहण्यासाठी सुविधा दिलेली आहे. तोच हा लोकेशन आहे, स्क्रीनवर पाहू शकता. तर आपण आता मोरबे धरणाचा लगत जो रस्ता आहे त्या रस्त्यालगत आपण जाणार आहोत. मित्रांनो, समोर पाहू शकता तुम्ही चौक रेल्वे स्टेशन. त्यालगतच हा जाणारा रस्ता आहे मोरबे धरणाकडे. तर मित्रांनो, आपण नानिवली गावामधून जे आता इरसालवाडी गावाचं जवळजवळ 44 घरांचं सरकारमार्फत जे पुनर्वसन चालू आहे याची माहिती घेणार आहोत आपण या व्हिडिओद्वारे. इरसालवाडीच्या पायथ्याशी जे गाव आहे तेथील एक स्थानिक नागरिक आहेत, त्यांच्याकडून काही माहिती घेऊयात आपण इरसालवाडी संदर्भात. तर सर, आपलं नाव काय? बालाराम नामदेव दरोडा. आणि हे जे आपण आता या लोकेशनला उभे आहात तेथील गावाचं नाव काय? ज्ञानवली. तर इरसालवाडीची जी माहिती मिळाली की सरकारद्वारे पुनर्वसन चालू आहे घरांचं. तर 44 घरांचं जवळजवळ पुनर्वसन चालू आहे. तर त्याबद्दल ते अजून किती पुनर्वसन जे चालू आहे घरांचं पूर्ण काम झालेलं आहे की बाकी आहे, याबद्दल थोडक्यात माहिती देऊ शकता का? आतापर्यंत चालू आहे थोडक्यात, म्हणजे दिवाळीपर्यंत होईल त्यांचं काम असं मत. ओके सर, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओ कंटिन्यू करा, पुढे आपण नक्कीच भेटू. पुनर्वसन कसं चालू या संदर्भात माहिती घेऊ आपण. तर मित्रांनो, आपण आता नानिवली गावातून जो जाणारा रस्ता आहे तो जे पुनर्वसन चालू आहे घरांचं त्या ठिकाणी आपण आता जाणार आहोत त्या रस्त्याद्वारे. ते पाहू शकता नानिवलीची शाळा आहे. त्या शाळेलगत जो जाणारा रस्ता आहे सरळ आपल्याला या रस्त्याद्वारे जायचे. त्यानंतर समोर आपण पाहू शकता घरांचं पुनर्वसन चालू आहे. आपण एक्झॅक्ट त्याच लोकेशनला आपण आता व्हिजिट करत आहोत. तो व्हिडिओ असाच कंटिन्यू करा आपण. आणि मागच्या बाजूला आपण पाहत आहात इरसालवाडीकडे डोंगरामार्फत जाणारा जो रस्ता आहे. फायनली आपण त्या लोकेशनला पोहोचणार आहोत. पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात घरांचं पुनर्वसन चालू आहे. तो पाहू शकता घरांचं जे काम आहे अप्रतिम काम केलेलं आहे सरकारद्वारे. समोरच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता घरांचं जवळजवळ काम झालेलं आहे.
आणि ते नाव देखील आपल्याला देण्यात आलेलं आहे इर्शालवाडी पुनर्वसन प्रकल्प. तर तुम्ही पाहू शकता घरांचं एक अप्रतिम काम केलेलं आहे. पुनर्वसन जे चालू आहे, प्रत्येक घराच्या समोरून एक रस्ता आहे. चांगल्या प्रकारे असा रस्ता बनवण्यात आलेला आहे. तसेच प्रत्येक घराला एक नंबर देण्यात आलेला आहे. तसेच आपण घराची रचना पाहू शकता, योग्य प्रकारे रचना केलेली आहे. प्रत्येक घरासमोर अंगण ठेवण्यात आलेले आहे. आपण प्रत्यक्षात घराची रचना कशी आपण पाहू शकता प्रत्यक्षात व्हिजिट करून. प्रत्येक घरासाठी एक हॉल ठेवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे रूम देण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे बाथरूम्स असतील त्यांचा इथे समावेश आहे. खूप चांगल्या प्रकारे घराची रचना केलेली आहे. त्याचप्रमाणे मागच्या बाजूला एक डोअर देण्यात आलेला आहे. मागच्या बाजूला देखील एक खेळण्यासाठी मुलांना पटांगण देखील देण्यात आलेलं आहे करून. त्यानंतर पाण्याची सुविधा आपण पाहू शकता. घरोघरी पाण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे. म्हणजे एक योग्य प्रकारे असं घरांचं पुनर्वसन जे काही काम आहे खूप चांगल्या प्रकारे चालू आहे ते. गाडीसाठी प्रत्येकाला गाडी पार्क करण्यासाठी शेडची सुविधा करण्यात आलेली आहे, पाहू शकता आपण व्हिडिओमध्ये. त्याचप्रमाणे झाडं ऑलरेडी लावण्यात आलेली आहे. ते पुनर्वसन करतानाच प्रत्येक घरोघरी घराच्या समोर लगत तसेच मागच्या बाजूला झाडांची लागवड देखील करण्यात आलेली आहे. घराच्या मागच्या बाजूला त्याचप्रमाणे पुढच्या बाजूला आपण बघू शकता फळ झाडांची एक लागवड करण्यात आलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता समोरील दृश्य जे काही काम चालू आहे आता इर्सालवाडीमध्ये घरांचं पुनर्वसन होत आहे. तर डोंगरापासून जास्तीत जास्त अंतरावरती घरांचं पुनर्वसन चालू आहे, जेणेकरून पुन्हा असा धोका न व्हावा यासाठी जे काही पुनर्वसन एक चांगल्या प्लॅनिंगमध्ये चालू आहे. तर माझ्या समवेत रोहिदास मालिक आमचे परम मित्र आहेत. ते याबद्दल काही माहिती देत असताना आपण पाहू शकता मागं अंतरावरती पुनर्वसनचं काम चालू आहे आणि छान प्रकारे त्यांना पुनर्वसन करून द्यायचं सरकार. पाहू शकतो चांगलं एरिया आहे आणि घरांची प्लॅनिंग जी आहे ती सुद्धा चांगली आहे. आपण पाहिलं असेल व्हिडिओमध्ये पुढे की घराची रचना, आजूबाजूला झाडे आणि त्यांना ज्याप्रमाणे लागणारे जे म्हणजे जे काय असं साहित्य वगैरे ते सगळं पुरवलं आहे. त्याचप्रमाणे अंगणवाडीचं काम चालू आहे. माझ्या मागच्या बाजूला आपण पाहू शकता. ते पाहू शकता योग्य प्रकारे रस्त्याचं काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक रस्त्याच्या लगत झाडे देखील लावण्यात आलेली. ते पाहू शकता की रस्त्यालगत जे काय डोंगरावरून येणारं पाणी ते घरांकडे न येता एक ओढ्याच्या मार्गाने कसं जाईल याद्वारे रचना केलेली आहे. खूप चांगल्या प्रकारे असं नियोजन केलेलं आहे. तर आपण पाहत आहात समोर आपल्याला जे दृश्य दिसत आहे ते एक कठाड्याचं काम चालू आहे, जेणेकरून पुढील जे काही डोंगरावरून जे काही दगड कोसळतील ते रस्त्यावर तसेच घरांकडे न येण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे असं नियोजन चालू आहे. तर आपण आता जाणार आहोत इर्सालवाडी, जे काय या अगोदरची जी घटना झालेली इर्सालवाडी त्या ठिकाणी आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ते जाण्यासाठी
बंदी आहे की हे आपण कन्फर्म करूया. प्रथमतः जाण्यासाठी आपण समोरचे दृश्य पाहू शकता. इरसाल वाडीच्या जे काही इरसाल गड आहे, इरसाल वाडीकडे आपण जाणार आहोत. जिथे घटना घडली त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करूया आपण. व्हिडिओला स्किप न करता आपण व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या नक्कीच, कारण यापुढे असे नवनवीन व्हिडिओ कर्जत असेल, खालापूर असेल, नेरळ असेल या भागातील नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहण्यास मिळतील. मित्रांनो, आपण नानिवलीमधून आता आपण मोरबे धरणाकडे जो रस्ता असतो त्या मार्फत आपण इरसालवाडीकडे जाण्याचा प्रयत्न करूया. हा जो रस्ता जातोय मोरबे धरणालगत मोरबे वाडीकडे जातोय आणि समोरचे दृश्य आपण पाहू शकता. खूप चांगलं असं दृश्य पाहावयास मिळत आहे. मोरबे धरण, जिथून आपल्या नवी मुंबईला पाण्याचा पुरवठा केला जातो, हाच तो धरण आहे. तर मित्रांनो, आपण आलेलो आहेत मोरबे वाडीच्या इथे. तर तिथे स्थानिक नागरिकांकडून माहिती मिळाली की मोरबे वाडीपासून हा जवळजवळ 1 तासाचं अंतर आहे. तर मित्रांनो, आपण फायनली इरसालवाडीच्या पायथ्याशी आलेलो आहोत. परंतु तिथे काही कारणास्तव जाण्यास बंदी असल्यामुळे आपण तिथे जाऊ शकत नाही. तिथे बॅनर लावलेला आहे, तुम्ही पाहू शकता. मागच्या बाजूला बॅनर लावलेला आहे. जाण्याचं प्रमाण जास्त आहे ना, त्यामुळे जाऊन देत नाही. तर मित्रांनो, इरसालवाडी जी घटना झाली, दुर्घटना आली, त्यातील जे काय व्यक्ती वाचले, त्यातील जे काही सध्याची जी काही स्थानिक वस्ती आहे त्या ठिकाणी आपण व्हिजिट करणार आहोत. त्यांच्या मार्फत काही माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ असंच कंटिन्यू करा आपण. तुम्ही पाहू शकता जे काय आता सध्या इरसालवाडीतले जे काही बचावलेले व्यक्ती आहे त्यांना राहण्यासाठी दिलेली ही वस्ती आहे. जे काय आपण पाहू शकता. मित्रांनो, आपण पाहत आहात माझ्या मागच्या बाजूला जे काही राहण्यासाठी त्यांना सुविधा दिलेली आहे. त्यापैकी त्यातील एक व्यक्ती आहेत, नागरिक आहेत, ते आपल्याला काय माहिती देऊ इच्छितात या संदर्भात. सर, तुमचं नाव काय? माझं नाव राजेंद्र पारधी. तुमचं जी काय दुर्घटना झाली या अगोदर जवळजवळ 1 वर्ष होऊन गेलेले आहेत, त्यामध्ये कोण कोण होते आपले, म्हणजे एक्सपायर झाले? एक्सपायर म्हणजे भरपूर 84 लोक आहेत. तुमचं त्यामध्ये कोण कोण नातेवाईक कोण होते? आमचं घरचं कोणी नाही, पण आमच्या नात्यातले 2 त्याच्या फॅमिलीतली 2 फॅमिली गेल्या. परत बाबा, मोठ्या बाबाची एक फॅमिली गेली. आमची 22-23 माणसं आमची घरचीच गेली. पुनर्वसन जे आता चालू आहे ते एक्झॅक्ट कधीपर्यंत म्हणजे तुम्हाला तिथे राहण्यासाठी संधी मिळणार आहे? जवळजवळ अंदाजे गणपती नंतरच दुर्घटना आली ती नेमकी कशी झाली त्या ठिकाणी? फायनली हा ब्लॉग आपण येथे समाप्त करत आहोत. खूप पावसामुळे जिथे घटना झाली इरसालवाडीची त्या ठिकाणी आपल्याला